नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन.एस. मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सीमा रस्ते संघटना या विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या 411 रिक्त पदसंख्येच्या पदभरतीबाबतची अपडेट या ठिकाणी बघणार आहोत. 10वी पास अशी शिक्षण पात्रता या पदासाठी लागणार आहे. तेव्हा एक कायमस्वरूपी नोकरीची संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तर मित्रांनो, ही एक सुवर्ण संधी आहे तुमच्याकडे ही जॉब मिळवण्याची. तर यासाठी नक्की तुम्ही प्रयत्न करू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये कोणती पदे या विभागाकडून भरल्या जाणार आहेत, वयोमर्यादा काय लागणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, वेतन किती मिळणार आहे, अशी सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या एन.एक्स मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन भरतीबाबतची अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्या अंतर्गत येत असलेल्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या विभागाच्या ऑफिशियल नोटिफिकेशनवर या ठिकाणी आलेलो आहोत, ज्यामध्ये 411 रिक्त पदसंख्येसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी विविध पदांसाठी होत आहे, ज्याकरिता 10वी पास अशी शिक्षण पात्रता इथे देण्यात आलेली आहे. तर 10वी पास या शिक्षण पात्रतेवर ही पदभरती या ठिकाणी होत असून तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. तर या जाहिरातीमध्ये या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती दिलेली आहे. तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तेव्हा मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती समजण्याकरिता तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, पात्र उमेदवारांकडून या पदासाठी अर्ज इथे मागवला जात आहे. फक्त मेल कॅन्डिडेट या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी पोस्ट वाईज या ठिकाणी वॅकन्सी दिलेली आहे. तर कोणत्या पदासाठी कॅटेगरीनुसार किती वॅकन्सी आहे, टोटल किती वॅकन्सी असणार आहे, याची सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे, ज्यामध्ये करंट वॅकन्सी आणि बॅकलॉग वॅकन्सी सुद्धा या ठिकाणी भरल्या जात आहे. तर कुक या पदासाठी मित्रांनो टोटल 153 वॅकन्सी दिलेल्या आहेत. त्यानंतर मसून या पदासाठी मित्रांनो टोटल 172 वॅकन्सी आहे. त्यानंतर ब्लॅकस्मिथ या पदासाठी मित्रांनो 75 वॅकन्सी आहे. तर मेस वेटर या पदासाठी मित्रांनो 11 वॅकन्सी, अशा टोटल मित्रांनो 411 रिक्त पदसंख्येसाठी ही 4 पदे या ठिकाणी भरल्या जात आहे. त्यासाठी शिक्षण पात्रता 10वी पास या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, एक कायमस्वरूपी नोकरीची संधी या पदांसाठी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे. तर तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्की या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघा मित्रांनो, टोटल वॅकन्सी बाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या पदासाठी मित्रांनो अर्ज कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे, या ठिकाणी बघा 11 जानेवारी 2025 पासून या पदासाठी अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे. तर 24 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर जे उमेदवार आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम अशा दुर्गम भागातील राज्यातील उमेदवार आहेत, त्यांच्याकरता लास्ट डेट 11 मार्च 2025 या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे या भरतीबाबतचे वेळापत्रक या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, जे अप्लिकेशन तुमच्या या ठिकाणी रिसीव्ह केल्या जाणार आहे त्याचा ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे. तर या ॲड्रेसवर तुम्ही या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, वयाची अट या पदासाठी अर्ज करण्याकरता दिलेली आहे. 18 ते 25 वर्ष वयाची अट या पदासाठी लागणार आहे. त्यानंतर जनरल इन्स्ट्रक्शन उमेदवारांकरता इथे देण्यात आलेले आहेत. या पदासाठी फक्त मेल कॅन्डिडेट या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे. फिमेल कॅन्डिडेटनी या पदासाठी अर्ज करू नये. त्यानंतर उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, या विभागाकडून एक लिंक इथे दिलेली आहे. तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ही फी या ठिकाणी भरायची आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, फी किती लागणार आहे, तर या ठिकाणी बघा, जनरल कॅन्डिडेट करता तसेच ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट करता 50 रुपये फी असणार आहे. तर अदर बॅकवर्ड क्लास कॅन्डिडेट करता 50 रुपये फी या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर शेड्यूल्ड कास्ट व शेड्यूल्ड ट्राईब करता या ठिकाणी कोणती फी लागू नाही. तर अपंग व्यक्ती करता सुद्धा या ठिकाणी कोणती फी या ठिकाणी लागणार नाही. फक्त जनरल कॅन्डिडेट, ईडब्ल्यूएस आणि अदर बॅकवर्ड क्लास उमेदवारांकरता ही फी लागू असणार आहे. ऑनलाईन प्रकारे या ठिकाणी तुम्ही ही फी इथे भरू शकता. तर या ठिकाणी फी भरण्याकरता ही लिंक सुद्धा इथे या विभागाकडून पुरवण्यात आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे त्याची माहिती सुद्धा या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज या ठिकाणी करायचा आहे. तर
ऑफलाईन अर्जाचा नमुना मित्रांनो मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाईड करणार आहे. तेव्हा टेलिग्राम चॅनलला लगेच जॉइन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर त्या लिंकवर क्लिक करून लगेच तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉइन करा. जेणेकरून या अर्जाचा नमुना तुम्हाला वेळेवर या ठिकाणी मिळून जाईल. तर अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इंग्लिश आणि हिंदी भाषेमध्ये तुम्ही या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, अर्ज सादर करण्याबाबत सविस्तर माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी दिलेली आहे. तर ही सर्व माहिती तुम्ही या ठिकाणी जाहिरातीमधून या ठिकाणी बघू शकता. 45 दिवसाच्या आत तुमचा अर्ज या ठिकाणी पोहोचणे आवश्यक आहे. तर अर्ज करण्याकरता बघा मित्रांनो, विभागाकडून या ठिकाणी ॲड्रेस पुरवण्यात आलेला आहे. तर या दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला अर्ज इथे सादर करायचा आहे. तुम्ही या ठिकाणी पोस्टाच्या माध्यमातून तुम्ही तो अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तुमचे अर्ज या ठिकाणी नाकारले जाणार आहे. तर कोणकोणते अर्ज या ठिकाणी नाकारले जाणार आहेत त्याचे वर्णन, त्याची माहिती या ठिकाणी मुद्द्यानुसार इथे दिलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी अर्ज कशाप्रकारे नाकारले जाणार आहे त्याची सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता इथे काय लागणार आहे, तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 10वी पास या शिक्षण पात्रतेवर ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. अदर क्वालिफिकेशन सुद्धा या ठिकाणी लागणार आहे, त्याची माहिती सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. तर किमान शिक्षण पात्रता या ठिकाणी 10वी पास या शिक्षण पात्रतेवर होत आहे. तेव्हा मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर इथे करू शकता. तर या ठिकाणी या पदासाठी मित्रांनो पे ऑफ स्केल किती असणार आहे, तर MSW कुक या पदासाठी लेव्हल 1 चा पे स्केल असणार आहे, ज्यामध्ये 5,200 ते 20,200 पर्यंत या पदासाठी वेतन दिल्या जात आहे. अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी 10वी पास या शिक्षण पात्रतेवर ही रिक्रुटमेंट 411 रिक्त पदसंख्येसाठी या ठिकाणी सीमा रस्ते संघटना या विभागाकडून या ठिकाणी होत असून त्याची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या पदासाठी तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करू शकता. सविस्तर माहिती जर घ्यायची असेल तर या ठिकाणी या जाहिरातीची PDF मित्रांनो माझ्या टेलिग्राम चॅनलवर या ठिकाणी प्रोव्हाईड करण्यात आलेली आहे. तर टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही ही जाहिरात या ठिकाणी डाउनलोड करून या पदभरतीबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता. तर अशा प्रकारे 411 रिक्त पदसंख्येसाठी ही पदभरती 10वी पास या शिक्षण पात्रतेवर होत असून त्याची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याच पदभरतीची आज आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती बघण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी YouTube चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.